कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघा देवी आईने काय पाठवलंय तुमच्यासाठी। देवी आईकडून भेट आली आहे। देवी आईचा आशीर्वाद आहे हा। देवी, मी तुझ्याकडे आशीर्वाद मागितला आणि तू देवळातून आशीर्वाद पाठवलास। आई, हे कपडे रीमाला घालतात सगळं नीट होऊ दे। काय झालं रडायला ना? हो हो, मी घालू का तिला? हो हो, काय झालं? काय झालं रीमा? काय झालं? सम्मी, कपडे घालते तिला। काय झालं? काय झालं ग? चट्टे कसले उठवाले? ॲलर्जी आहे का हिला कसली? नेत्र, सांगशील का काही? काहीच कळायला मार्ग नाहीये। रीमाला कुठल्याही दैवी गोष्टीचा स्पर्श झाला ना की तिला असं होतंय। भूमिपूजनाच्या दिवशी सुद्धा जेव्हा तिला टिळा लावला होता ना तेव्हा सुद्धा रीमाला असंच झालं होतं। इथे तिथे चट्टा आला होता। आता ऐका ना, तुम्ही आधी तो ड्रेस काढून बाजूला ठेवा, आणखी त्रास होईल तिला। त्या दिवशी आपण गंडा बांधला ना देवघरातला, तेव्हा सुद्धा असंच झालं होतं। हातावर चट्टा आला होता। आता हिवाळ्याच्या देवळातून आलेला ड्रेस घातल्यानंतर पुन्हा तसंच झालं। काहीच कळायला मार्ग नाही हो। मला ना खूप भीती वाटते। नको घाबरूस, असं घाबरून कसं चालेल? दोघींना कळलं पाहिजे ना, त्यांची आई शूर आहे। तिने विरोचकाचा वध केलाय, हो ना? तू काळजी करू नकोस, काहीतरी उपाय शोधून काढे। अन्नाय नमः मिष्टान्नैवेद्याय नमः। ओम वरदङ्घ्री दुर्गायै नमः। ओम सर्वसारूपे सर्वशक्तिसमन्विते जास्त विचार करू नकोस, तू शांत हो आधी। आता काही उपाय सापडला का तुम्हाला? अजून तरी नाही, पण एक मात्र नक्की, विरोचकाला त्याच्या प्रयत्नांमध्ये काही अंशी यश आलंय। नाहीतर रीमाला दैवी गोष्टींचा त्रास झालाच नसता।
तुला काय वाटलं तुझ्या पोटातल्या या विरोचकाच्या अंशाला मी संपू शकणार नाही? अवघड नाहीये माझ्यासाठी, तुला कळलंही नसतं. मी हात सोडतो तुमच्या समोर. माझ्या रीमाला काही करू नका. ती विरोचकाचा अंश आहे म्हणून तिला काही करू नका. आत्या तिला मारू नका. मी पाय धरते तुमच्या. आत्या नाही, मी रीमा उठ. आत्या रीमाला काही करू नका. काय बोलतेस, तुला कळते? अगं बाळ आहे ती. दोघींचा लळा लागलाय मला आणि तू म्हणतेस की मी त्यांना काही करेन? तुझ्या डोक्यात अजूनही तेच चालू आहे ना? आता चुकलं माझं खरंच चुकलं. मी असा विचार करायला नको होता. मला माफ करा. मी आता फक्त एवढाच विचार करते की रीमाला ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर कसं काढता येईल. नको काळजी करूस. आम्ही दोघे आहोत ना. आम्ही नक्की काहीतरी उपाय शोधून काढू. तुला, मला, माझ्या आईला जे दुःख सहन करावं लागलंय, जे भोगावं लागलंय, ते रीमाच्या आयुष्यात घडू नये. देवी आई, काहीतरी मार्ग दाखव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.